कृतीत दिलेल्या माहितीवरून QP काढा. आता या ठिकाणी आपल्याला QP दिसतोय, तर याची आपल्याला किंमत काढायची आहे. ठीक आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला NQ त्याने दिलेला आहे आणि हा त्रिकोण MNP आहे. आता MNP या त्रिकोणामध्ये कोण MNP आहे आणि त्याचा जो रेख आहे NQ तो काय आहे, हा कोणदुभाजक आहे, हे आपल्याला आकृतीवरून दिसते. सो त्या पद्धतीने आपण या ठिकाणी त्रिकोणाच्या कोणदुभाजकाचं प्रमेय वापरणार आहोत. आणि कोणदुभाजकाचं प्रमेय आहे याचा अर्थ आपल्याला दोन गुणोत्तरे घ्यायची आहेत आणि ती दोन गुणोत्तरे आपण काय करायचे आहे, नेहमीप्रमाणे सॉल्व्ह करायचे आहेत. अशा पद्धतीने आपला हा जो क्वेश्चन आहे तो सोडवायचा आहे. तर बघा आपल्याला आकृतीवरून काय दिसते, तर त्रिकोण MNPच्या MNP म्हणजेच कोण MNPचा रेख NQ हा कोणदुभाजक आहे हे आपल्याला दिसते. आणि म्हणून त्रिकोणाच्या कोणदुभाजकाच्या प्रमेयानुसार आता याच्यामध्ये काय करायचं आहे, दोन गुणोत्तर घ्यायचे आहेत. म्हणजे एकतर MN/NP घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे, दुसरं गुणोत्तर आहे ते म्हणजे MQ/QP आहे. ओके. आता हे कसं गुणोत्तर घ्यायचं हे पाठीमागच्याच तुम्हाला उदाहरणामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता पहिलं गुणोत्तर घेणार आहोत. तर MN/NP आहे बरोबर, दुसरं गुणोत्तर आहे MQ/QP आहे. ओके. आता याच्यामध्ये त्यांनी ज्या काही किमती आपल्याला दिलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी पुटअप करूया. MN दिला आहे बघा आपल्याला या ठिकाणी, तो आहे 25. त्यानंतर NP आहे बघा, तो आहे 40. ओके. MQची किंमत दिलेली आहे तर ती आहे 14 आणि QP आपल्याला काढायचा आहे. ओके. आता QP काढूया. म्हणजेच आता QP अगोदर आपण लेफ्ट साईडला घेऊया. QP बरोबर, आता QP घेऊया. याचा अर्थ काय करायचा, 40 आणि 14 यांचा गुणाकार होईल आणि 25 आहे ते छेदस्थानी जाईल. म्हणजेच आपण आता अशा पद्धतीने लिहूया 40 गुणिले 14/25. ओके. आता हे आपण पुढं कंटिन्यू सॉल्व करूया. QP बरोबर. आता बघा, आता या ठिकाणी बघा 5ने 25 आणि 40ला भाग जातो. ओके. सो 5 5 25 आणि 5 8 40. ओके. सो या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळेल, 8 गुणिले 14/5 मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट आता 14 गुणिले 8 केले तर त्यांचा किती गुणाकार होतो बघा, तर तो 112 येतो. 112/5. ठीक आहे. आता हे आपण पुढे सॉल्व करूया. म्हणजेच आपल्याला आता यांचा भागाकार करायचा आहे. बघा या ठिकाणी 5 आहे म्हणजेच 5 दुनी 10. ठीक आहे. म्हणजेच 5 दुनी 10, 11 आहे त्या ठिकाणी 10 गेले म्हणजेच या ठिकाणी 1 राहिला. आता हे 12 झाले. पुन्हा 5 दुनी 10. ओके. आता इथे पॉईंट येईल. 5 दुनी 10 म्हणजे हे ठिकाणी फक्त राहिले 2. 2वर आपण एक 0 घेतला म्हणजे 5 चौक 20. ओके. म्हणजेच आपला भागाकार किती आलेला आहे बघा, तर 22.4 हा आपला भागाकार आलेला आहे. म्हणजेच QPची किंमत किती मिळाली बघा आपल्याला, तर 22.4 मिळालेली आहे. ओके. म्हणजेच QP 22.4 आहे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सॉल्व करायचा होता. आता पुढचा 7वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता 7वा प्रश्न बघा, आकृतीमध्ये